जगाचं लक्ष लागून राहिलंय, इतकी ही चांगली कसोटी मालिका चालली आहे आणि त्याला गालबोट हे ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी लावलेलं आहे. अनावश्यक वर्णद्वेषी टिप्पणी, काहीतरी भयानक कॉमेंट ही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची जुनी पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये जे क्रिकेट प्रेमी आहेत, जे जुने जाणते क्रिकेट प्रेमी आहेत, ती ही चूक करणार नाहीत. जे तरुण पिढीतले लोक आहेत, जे थोडंसं मद्याच्या आहारी जातात आणि त्याच्यानंतरही बडबड करतात, ती तिसऱ्या दिवशी अखेरीलाही झाली आणि ती चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाही झाली. फक्त यावेळेला भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने योग्य वेळी योग्य कारवाई करण्यासाठी दोषा धरला, पाठीमागे लागले आणि त्यामुळे आज तिथं जाऊन सुरक्षा अधिकाऱ्यांना ती कारवाई करायला लागली. Look, I'd like to point out something. I've been coming. This is my fourth tour to Australia, and Sydney, especially here, we've had a few experiences even in the past, and I think one or two times even the players have reacted and have got into trouble in the past, and that's not because of the player. It is actually because of the way the crowd has been speaking, especially the people on the lower. Lower tier of the stands. They have been quite nasty. They have been hurling abuses as well. But this is a time where they've actually gone one step higher and used racial abuses. And like we already mentioned, there was an official complaint that we lodged yesterday, and the umpires also mentioned that we must bring it to their notice as it happens on the field, and then they'll be able to take action. And it is definitely not acceptable in this day and age where we've come through. We've seen a lot, right? We evolved as a society, and sometimes I think this roots back to the upbringing and the way one sees. So this must be definitely dealt with iron fist, and we must make sure that it doesn't happen again. आणि आता नवीन ICC नियमाप्रमाणे प्रेक्षकांना वर्णद्वेषी टिप्पणी करता येत नाही. जर ती करताना तुम्ही आढळला आणि तो जर का गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना परत क्रिकेट ग्राउंडवरती सामना बघायला येता येत नाही, इतके त्याला कठोर उपाय आहेत. त्यामुळे योग्य वेळी योग्य कारवाई झालेली आहे. मला वाटतं आता या प्रकरणाच्या धसास लागलेला आहे, कारण त्या लोकांना पोलिसांनी पकडून नेलेलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई चालू झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं ह्याच्यावरती लक्ष आता तरी संपलेलं आहे. आता लक्ष परत क्रिकेटवर द्यायला हरकत नाही. चौथ्या दिवसाची सुरुवात खरंच चांगली झाली नाही, कारण दुसऱ्याच बॉलवरती हनुमा विहारीने अगदी सोपा झेल लबुशेनचा सोडला आणि त्याचा फायदा स्मिथ लबुशेन यांनी भागीदारी वाढवून केलेला आहे. लबुशेन हा खडूस खेळाडू आहे, 3 नंबरला अत्यंत योग्य बॅट्समन आहे आणि समोर तर स्टीव्ह स्मिथ बहारदार बॅटिंग करत होता. पहिल्या इनिंगलाही ह्या जोडीने जबरदस्त पार्टनरशिप करून भारतीय संघाला अडचणीत टाकलं. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा त्याला जे जीवदान मिळालं लबुशेनला, त्याचा फायदा घेऊन आघाडीचा बोजा हा खूप वाढवून ठेवायला मदत झालेली आहे. कारण ऑस्ट्रेलियन संघाकडे 1-2 400 धावांची आघाडी जमा झाली आणि त्याच्यानंतरच टीम पेननी डाव डिक्लेअर केला. स्टार्क, कमिन्स, हेझलवूड, लायन या बॉलिंग अटॅक समोर चौथ्या डावामध्ये 400 धावांचं ओझं घेऊन मैदानात येणं ही सोपी गोष्ट नाहीये. परंतु शुभमन गिल आणि रोहित शर्मानी ते दडपण झुगारून अप्रतिम बॅटिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी अर्धशतकी सलामी दिली होती, दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतकी सलामी दिली आणि खरंच म्हणजे दोघांनी इतकी सकारात्मक बॅटिंग केली. हे विकेट असं आहे की जिथं बॉल थोडासा खालीवरती राहतोय, तुम्ही सारखं बचावात्मक खेळून चालणार नाही. कारण सेहवाग जसं म्हणायचा की एका बॉलवरती तुमची विकेट लिहिलेली आहे, त्या बॉलच्या आधी तुम्ही रन्स किती करू शकता याला महत्व आहे. शुभमन गिल हा आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा बॉल खेळताना आउट झाला आणि रोहित शर्मा त्याचा फेवरेट पूल मारताना आउट झाला. ह्या दोघांनी अजून जर का थांबले असते, हा आपल्या मनाचा आहे की अरे अजून थोडीशी भागीदारी व्हायला पाहिजे होती, पण त्यांनी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. पण तरीही भारतीय संघापुढे प्रचंड मोठं आव्हान. 2 टॉप बॅट्समन आउट झाले. शुभमन गिल आणि रोहित शर्मा अप्रतिम बॅटिंग करत होते आणि ते आउट झालेत. आणि आता चिकट आणि चिवट पुजारा आणि त्याच्याबरोबर गेल्या सामन्याचा सामनावीर अजिंक्य रहाणे या दोघांवरती प्रचंड मोठी जबाबदारी आहे. हनुमा विहारी जो आहे त्याला आता मला वाटतं मोठ्या धावा करायची प्रचंड गरज आहे. एकीकडे त्याच्या मनामध्ये खतखत होत असेल की मी इतका सोपा झेल सोडला, अजून हा तिसरा कसोटी सामना तो खेळतोय, त्याला धावा करता आलेल्या नाहीत. संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळे हे पुजारा, रहाणे आणि हनुमा विहारी यांची प्रचंड मोठी जबाबदारी आहे. त्याचं कारण रिषभ पंतला मुद्दाम आत्ता विश्रांती दिली की जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची त्याची संधी वाढावी. रवींद्र जडेजा मला वाटतं सामना वाचवायच्या अवस्थेत भारतीय संघ असेल तरच त्या फ्रॅक्चर्ड थंबनी तो बॅटिंगला येईल आणि हिम्मत दाखवेल.
अश्विन, जब ऐसा मौका आता है कि डिफिकल्ट टाइम्स बहुत ज्यादा बढ़ जाते हैं तो कई बार ऐसा होता है कि टीम ज्यादा नजदीक आती है, दे कम टुगेदर मोर। एब्सोल्युटली सर। मुझे तो ऐसा लगता है कि तब एडवर्सिटी ज़्यादा होते जाता है, टीम एक साथ आता है। वो एक मौका था कि तब तक इवन इवन आफ्टर द एडिलेड टेस्ट हम लोग एक साथ मिलकर बातचीत किया, एक टीम इवेंट भी हुआ। एंड आई थॉट वी गॉट टुगेदर pretty tight after that game, and that was the result we saw in that MCG win also. And it was, we were looking really positive coming into the game, into this game as well. But you know, such innocuous things, Jadeja's ball just from a back of length ball just raced and hit it, and he got injured going into the second innings. You know, sometimes these things happen and it does set you back. I won't say that it is not a setback, but it is what it is. Even recently in the game against South Africa and Sri Lanka, I think Sri Lanka lost about 4-5 people in the first test during the game. I think we haven't seen lockdowns. We haven't, put this body to so much of rest in the last 8 months. And sometimes when they say when it pours, when it rains, it does pour. So this is one of those times. But like I said, it's an opportunity to show what sort of metal we are all made of, and everybody is putting a good fight. पण हा सामना जिंकण्याची शक्यता 2-5% आहे आणि ते वाचवण्याची शक्यता ही 15-20% आहे, कारण अजून संपूर्ण दिवसाचा खेळ बाकी आहे आणि त्यामुळे भारतीय संघापुढे प्रचंड मोठं आव्हान आहे हा तिसरा कसोटी सामना वाचवायचं. आशेवरती सगळं काही आहे आणि या 3 जे बॅट्समन आहेत, पुजारा, विहारी, अजिंक्य रहाणे, हे किती काळ मैदानावरती टिकून राहतात, किती मोठी भागीदारी करतात, ह्याच्यावरती बरंच काही